आई, अगं तू या घराची सासू आहेस की हिची नोकरानी? घराचा सगळा कारभार तर तू सुनेच्याच हातात देऊन बसली आहेस. जरा डोळे उघडून बघ. तुझा मुलगा आता पूर्णपणे हिच्याच तालावर नाचतो आहे. नंदन प्रणालीने माहेरी पाऊल ठेवताच घरात अशांततेचे वातावरण निर्माण झाले. सुलोचनाबाई सोफ्यावर बसून कपाळाला आट्या घालत म्हणाल्या, काय ग प्रणाली, आल्या आल्या काय सुरू केलंस? सुमित आणि नीलम दोघेही किती समजूतदारपणे घर सांभाळत आहेत. प्रणालीने तोंड वेडवाकडं करत उत्तर दिलं, समजूतदारपणे? आई, तू जास्त भाबडेपणाने विचार करू नकोस. ती तुझी लाडकी सून नीलम तुला एका मिनिटात बाजूला करेल. काल मी माझ्या भावाला फोन करून साडीसाठी पैसे मागितले होते, तर तो म्हणाला नीलमला विचारून सांगतो. अरे, स्वतःच्या सख्या बहिणीला काही घ्यायचे असेल तरी हिची परवानगी लागते का आता? वहिनी या घरात आली आणि आमचा हक्क संपला. नंदीने आईला ही अशी खोटी कडू घोट भरवली आणि सुलोचनाबाईंच्या मनात सुनेविरुद्ध संशयाचे पिल्लू शिरले. तेवढ्यात नीलम हातात चहाचा ट्रे घेऊन दिवाणखान्यात आली. प्रणालीला पाहून ती मनमोकळेपणाने हसून म्हणाली, अरे प्रणाली, कधी आलीस? आधी सांगायचे ना, मी सुमितला तुला आणण्यासाठी स्टेशनवर पाठवले असते. प्रणालीने चहाचा कप हातातून हिसकावून घेतल्यासारखा घेतला आणि आईकडे पाहत म्हणाली, आम्हाला येण्यासाठी कोणाच्या परवानगीची आणि गाडीची गरज नाही वहिनी. हे माझे हक्काचे माहेर आहे. पण आजकाल आमची पावले इकडे पडली की काही लोकांच्या पोटात दुखू लागते, हेच खरे. नीलमचा चेहरा एकदम सुकला. ती सुलोचनाबाईंकडे पाहत व्याकुळतेने म्हणाली, आई, मी तसे काही. पण सुलोचनाबाईंनी तिला मध्येच कडक आवाजात तोडली, बस कर नीलम, प्रणाली काही खोटे बोलत नाही. लग्नाआधी माझा मुलगा प्रत्येक गोष्ट मला विचारून करायचा. आता त्याला बहिणीशी बोलायचे असले तरी तुझा होकार लागतो का? तुझ्या माहेरून हेच संस्कार शिकून पाठवले आहेत का तुला? माहेरचे नाव निघताच नीलमच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ती काहीच न बोलता शांतपणे तिथून स्वयंपाकघरात निघून गेली. प्रणाली आईला हळू आवाजात म्हणाली, बघितलेस आई, स्वतःची चूक सुधारायची सोडून कशी तोंड फुगून गेली. तू गप्प बसतेस ना, म्हणून हिचे धाडस एवढे वाढले आहे. हिला आत्ताच वटणीवर आण, नाहीतर ही सून तुला या घरातून कधी बाहेर काढेल तुला कळणारच नाही. दुपारी सुमित ऑफिसमधून जेवण्यासाठी घरी आला. तो सोफ्यावर बसताच प्रणालीने पुन्हा सुरुवात केली, दादा जरा पाणी आण रे. नीलम किचनमधून पाणी घेऊन येतच होती. तेवढ्यात प्रणाली मोठ्याने म्हणाली, राहू दे वहिनी, माझ्या भावाला सांगितले आहे मी. लग्नानंतर भाऊ एवढा बदलतो हे मला आज कळले. आता तर तो पूर्णपणे तुझ्या मुठीत गेला आहे. सुमित वैतागून म्हणाला, प्रणाली काय चालले आहे तुझे? नीलमने काही केले आहे का? तिथेच उभ्या असलेल्या सुलोचनाबाई कडक आवाजात म्हणाल्या, सुमित, बहिणीवर खेकसण्याआधी तुझ्या बायकोची लक्षणे बघ. घर तिने चालवायचे की मी? माझ्याच घरात आम्हाला परके करून ठेवले आहे हिने. नीलम आतून आली आणि डोळ्यातील अश्रू पुसत हात जोडून म्हणाली, आई, मी असे काय पाप केले? काल सुमित प्रणालीला साडी घेण्यासाठी पैसे पाठवत होता. मी फक्त एवढेच म्हणाले की प्रणालीचा वाढदिवस येतो आहे, तर तिला नुसते पैसे पाठवण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन पैठणी घेऊया आणि तिला सरप्राईज देऊया. यात माझा काय गुन्हा? मी तर माझ्या नंदेचा चांगला विचार करत होते. सुमितने खिशातून पैठणी साडीचे बिल काढले आणि टेबलवर ठेवले. तो प्रणालीकडे आणि आईकडे पाहत म्हणाला, आई, स्वतःचे घर सार्थपणे सांभाळायचे सोडून प्रणाली इथे येऊन तुझे कान कशाला भरवते आहे? नीलम तुझा आणि हिचा किती आदर करते आणि प्रणाली, तू घर पेटवायचे काम करतेस. आई, तू तरी हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्वतःच्या सोन्यासारख्या सुनेला टोमणे मारू नकोस. सुमितने नीलमचे बाजू घेताच खरे समोर येताच प्रणालीचा चेहरा पांढरा फटक पडला. तिची चोरी पकडली गेली होती. ती रागारागात म्हणाली, हो, आता आम्हीच वाईट ठरलो ना. असे म्हणून तिने तिची बॅग उचलली आणि ती तडक माहेरून निघून गेली. सुलोचनाबाईंना आता नीलमच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा पाहून स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव झाली होती. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्याने नीलमजवळ जाऊन तिचे हात हातात घेतले आणि म्हणाल्या, मला माफ कर बाळा. मुलीच्या मायेपोटी मी आंधळी झाले होते. कान भरणारी नणंद घर पेटवू शकते, पण घर सावरणारी माझी सूनच माझी खरी मुलगी आहे. माहेरून रागारागात निघून गेलेली प्रणाली जेव्हा स्वतःच्या सासरी पोचली तेव्हा तिच्या मनात अजूनही नीलम आणि सुमितबद्दल राग धुमसत होता. पण नियतीचा खेळ वेगळाच होता.
घरात पाऊल ठेवताच तिचा पती म्हणजेच अविनाश तिच्या नकळत त्याच्या आईच्या हातात काही पैसे देत होता. हे पाहताच प्रणालीचा संताप अनावर झाला. ती अविनाशवर खेकसली. हे काय चालले आहे अविनाश? मला न विचारता तुम्ही आईच्या हातात पैसे का दिले? लग्नानंतरही जर तुमचा सगळा पगार आईच्याच हातात जाणार असेल तर माझा या घरावर हक्क काय? तिचे हे शब्द ऐकून तिच्या सासूबाई म्हणाल्या, प्रणाली, अविनाशने मला पैसे दिले कारण माझी तब्येत बरी नाहीये आणि मला डॉक्टरांकडे जायचे आहे. स्वतःच्या आईच्या औषधाला पैसे देण्यासाठी मुलाला तुझी परवानगी घ्यावी लागेल का? लग्न झाले म्हणून काय आमच्या मुलाचा हक्क संपला का? प्रणालीला अचानक मोठा धक्का बसला. सासूबाईंचे हे शब्द अगदी तसेच होते जसे की ती काही तासांपूर्वी तिच्या माहेरी नीलमला बोलून आली होती. वहिनी आली अन आमचा हक्क संपला असे म्हणणाऱ्या प्रणालीला आज स्वतःच्याच सासरी तशीच वागणूक मिळाली होती. अविनाश अत्यंत शांतपणे प्रणालीला म्हणाला, प्रणाली, जी गोष्ट तू आज माझ्या आईबद्दल बोलते आहेस, विचार कर. तुझी वहिनी नीलम जर तिथे तुझ्या आईसोबत अशी वागली तर तुला कसं वाटेल? तू माहेरी जाऊन काय करतेस हे मला सुमितने फोन करून सांगितले आहे. तू तेथे जाऊन आईचे कान भरतेस, नीलमचा अपमान केलास. आज जेव्हा स्वतःवर वेळ आली तेव्हा तुला समजले का की कान भरणे आणि संशय घेणे किती चुकीचे आहे? अविनाशचे हे शब्द प्रणालीच्या काळजाला थेट भिडले. तिला भूतकाळ आठवला. नीलम जर तिच्यासाठी पैठणी साडी आणणार होती, तिचा आदर करत होती, तरीही तिने केवळ अहंकारापोटी आणि मत्सरापोटी सासू सुनेमध्ये विस्तव पेटवला होता. दुसऱ्या बाजूला सुलोचनाबाईंच्या घरात आता शांतता होती. सुलोचनाबाईंना नीलमच्या सोशिकपणाची आणि प्रेमाची किंमत कळली होती. पण नीलमच्या मनात मात्र एकच खंत होती. तिच्यामुळे तिची नणंद माहेरून रुसून गेली होती. ती सुलोचनाबाईंना म्हणाली, आई, प्रणालीताई रागात गेले आहेत. शेवटी हे त्यांचे माहेर आहे. त्यांचे मन दुखावून आपल्याला कसे चालेल? आपण त्यांना परत बोलावून घेऊया. 2 दिवसानंतर प्रणाली अत्यंत खिन्न मनाने आणि डोळ्यात पश्चातापाचे अश्रू घेऊन पुन्हा माहेरी आली. तिला पाहताच सुलोचनाबाई काय बोलणार तेवढ्यात प्रणाली थेट नीलमच्या समोर गेली आणि तिने नीलमचे दोन्ही हात हातात घेतले. प्रणाली रडत म्हणाली, वहिनी, मला माफ कर. मी खूप चुकीचे वागले. मी आईचे कान भरले, तुझ्या सात्विकतेवर संशय घेतला. पण जेव्हा सासरी माझ्यावर तीच वेळ आली तेव्हा मला समजली की सासू सुनेच्या नात्यात नंदेने आग लावणे किती मोठे पाप आहे. नीलमने तात्काळ प्रणालीचे अश्रू पुसले आणि म्हणाली, ताई, नका ना असं बोलू. तुम्ही तर या घराची मुलगी आहात. तुमच्या हक्काच्या माहेरात तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही. सुलोचनाबाई पुढे आल्या आणि प्रणालीला म्हणाल्या, प्रणाली, मुलगी ही मायाची लक्ष्मी असते, पण सून ही घरच्या अन्नाची पूर्ण ब्रह्म असते. सासरी जाऊन तिथले घर जोड आणि नीलमला इथे तिचे घर सांभाळू दे. कान भरण्याने घरे उद्ध्वस्त होतात, पण विश्वासाने संसार सुखाचा होतो. प्रणालीने नीलमने आणलेली ती पैठणी साडी हातात घेतली आणि मनोमन ठरवले की आता ती कधीच कोणाचे कान भरणार नाही. सुलोचनाबाई, नीलम आणि प्रणाली यांच्यात तो सुसंवाद पाहून सुमितलाही मनापासून आनंद झाला. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.